मित्रांनो, इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंटेशनचा तुमचा आत्ताचा जो 9 तारखेला पेपर आहे त्यासाठी 2 दिवसात आजपासून अभ्यास केले 2 दिवसात 50 मार्क कसे पाडायचे ते मी तुम्हाला सांगतो. काही महत्त्वाचे पॉइंट सांगतो. आता पुस्तकात बघितलं आपल्याला 4 युनिट आहेत. प्रत्येक युनिट मध्ये जवळजवळ 12-13 टॉपिक आहे. सो आपण जर 12 टॉपिक जरी ऑन एन ऍव्हरेज धरले 10 जरी धरले तर 4-10 40 टॉपिक केल्यावर आपल्याला 70 मार्क पडतात. पण 40 पैकी फक्त मी तुम्हाला 9 टॉपिक सांगतोय. 40 पैकी फक्त 9 टॉपिक सांगतोय. तेवढे केले तर तुम्हाला आउट ऑफ मार्क पडतात. बघा, आउट ऑफ म्हणजे 51 मार्क तर तुमचे कुठेच जात नाही. बघा, आता पहिला पेपर कसं सोडवायचा पॅटर्न देतो. इलेक्ट्रिकल आणि इन्स्ट्रुमेंटेशन दोन्ही डिपार्टमेंटसाठी. पहिल्यांदा क्वेश्चन नंबर 1 एमसीक्यू. कधी कधी आता एमसीक्यू येत नाही आला तर हरकत नाही. हेच क्वेश्चन तुम्हाला 70 मार्कला येतील. ओके, आणि जर एमसीक्यू आले तर एवढे क्वेश्चन तुम्हाला 60 मार्कला येतील, 10 मार्कला एमसीक्यू. डिपेंड्स ऑन. मागे ईएनटीसीचा आता पेपर झाला त्यांना पण एमसीक्यू नव्हते आले. कदाचित तुम्हाला पण नाही येणार. आले तर ठीक आहे, नाही आले तर नाही, त्याची काय अडचण नाही. पण आले तर तुम्हाला इथे एमसीक्यू मध्ये मी मागेच सांगितलं एकमेकांना विचारायला लाजू नका. विचारा 2चं काय, ए 3-4चं काय, बी, हे एकमेकांना सांगा. अशी सेटिंग लावून ठेवा. जवळपास कोण कोण हुशार आहे विचारून ठेवा. आपल्याला 2-3 तर येतील. आणि याच्यासाठी मी अजून पण सांगितलं की थेरीचा अभ्यास केला की एमसीक्यू सोडवतात. त्यामुळे एमसीक्यू 10 मार्कचे 6 प्रश्न आहे 10 मार्कला. त्यासाठी वेगळा अभ्यास करू नका. थेरीचा अभ्यास करा. थेरी केला की एमसीक्यू जमतातच, हे कळालं. आणि दुसरं, एमसीक्यू करायचेच असेल तर आपल्या पर्पल आर्ट ऍप्लिकेशन मध्ये प्रिव्हियस इयरच्या 5 क्वेश्चन पेपर, मागच्या 5च्या 5 पेपर जवळजवळ माझ्या मते डिसेंबर 22, त्याच्यानंतर मे 23 नंतर डिसेंबर 23 आणि मे 24 चारीचे 4 पेपर आणि एक मॉडेल क्वेश्चन पेपर, अशा 5 पेपर मी सॉल्व्ह करून दिले. त्या जर तुम्ही परफेक्ट सोडवले आपल्या पर्पल आर्ट ऍप वरनं तर तुम्हाला वेगळं काहीच करायची गरज नाही. तेच प्रश्न तुम्हाला रिपीट येतील. यस, एमसीक्यू मध्ये पण थेरी मध्ये पण. त्या 5 प्रश्न करा. त्यातले किती पेपर आहे? 5 31 प्रश्न आहे, तेवढे करा. त्यातले एमसीक्यू तुम्हाला क्लिअर होऊन जातात, तेच रिपीट होता. सो इथे समजा एमसीक्यू मध्ये 8 मार्क प्रत्येकाला पडून जातात, प्रत्येकाला 10 पैकी. आता आलं क्वेश्चन नंबर 2-3 झेड ट्रान्सफॉर्म आणि फुरियर. याच्यामध्ये सगळ्यात सोपं सांगतो. फुरियर पूर्ण ऑप्शन सोडा. फक्त झेड ट्रान्सफॉर्म घ्या. झेड ट्रान्सफॉर्म मध्ये पण 10 टाईप आहे. त्याच्यामध्ये फक्त 3च सांगितले मी. एक पार्शियल फ्रॅक्शन आणि डिफरन्शियल इक्वेशन आणि इन्व्हर्जन इंटिग्रल, हे 3 टाईप करा. ह्या दोघांपैकी एक प्रश्न येतो, हा कंपल्सरी येतो. सो हे 5, या दोघांपैकी एक 5 मार्कला आणि हा कंपल्सरी 5, किती झाले 10 मार्क. सो 8 आणि 10 18 मार्क आपले इथे कन्फ्लिक्ट झाले. नंतर मग क्वेश्चन 2-3 नंतर इथे सिलेक्शन करून घ्यायचं. 2 किंवा 3 मध्ये जिथे 2 हे क्वेश्चन सोबत येतील, या दोघांपैकी एक आणि हे जिथे सोबत येतील, 2 मध्ये पण येऊ शकता, 3 मध्ये पण येऊ शकता, तोच क्वेश्चन करायचा. प्रिव्हियस इयर जे PYQ जे मी पर्पल आर्ट ऍप मध्ये सॉल्व्ह करून देईल ते बघून घ्या. तुम्हाला आयडिया येऊन जाईल की कसा पेपर सोडवायचा आहे. नंतर आता मी काय सांगितलं, 2 दिवसात 50 मार्क. रोज 8-8 तास जर बसले तर 2 दिवसात तुम्ही 50 पैकी 50 आउट ऑफ मार्क घेशाल विथ ऑल क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करून. यस. नंतर क्वेश्चन नंबर 4 फाइल यायचा. हा पूर्ण सिंपल क्वेश्चन. इथे 15 पैकी 15 मार्क घ्यायचे, ज्याला पास व्हायचे. इथे एक पण मार्क सोडायचे नाही, इथे मार्क जात नाही. स्टॅटिस्टिक मध्ये 3च पॉइंट दिले मी. कोरिलेशन और रिग्रेशन या दोघांपैकी एक पेपरला येतो. पण मग इथे सांगता येत नाही नेमकी कोरिलेशन येतो की रिग्रेशन येतो. त्यामुळे दोघं पण करणं गरजेचं आहे. आणि दोघं पण एकदम सोपे, एकमेकांना डिपेंडंट आहे. ओके. सो कोरिलेशन, रिग्रेशन, मोमेंट्स आणि इक्वेशनलाच अजून रिग्रेशन कोइफिशियंट असं पण नाव आहे. ओके. सो 1 2 3 4 हे 4 टॉपिक मी दिले तुम्हाला. 1 2 3 4 हे 4च परफेक्ट करायचे. सो स्टॅटचे पूर्ण 10 मार्क भेटतात. आणि त्याला जोडून तुम्हाला सोडवायचा आहे क्वेश्चन नंबर 4, जिथे स्टॅटचे 2 प्रश्न येतील. बरोबर. पेपर पॅटर्न असा असेल. क्वेश्चन 4 मध्ये ABC स्टॅटिस्टिक प्रोबॅबिलिटी आणि त्याला और क्वेश्चन नंबर 5 त्याच्यात ABC स्टॅटिस्टिक प्रोबॅबिलिटी प्रोबॅबिलिटी. सो हा क्वेश्चन सोपा आहे. 2 स्टॅटिस्टिक 1 प्रोबॅबिलिटी. सो या 4 पैकी हे 2 प्रश्न येतील. ओके. आणि प्रोबॅबिलिटी मध्ये बघा, बायनॉमियल, पॉइझन्स आणि नॉर्मल डिस्ट्रीब्युशन. बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन, पॉइझन डिस्ट्रीब्युशन, नॉर्मल डिस्ट्रीब्युशन या तिघांपैकी एक प्रश्न इथे येणार आहे, हा P. सो हे तिघं परफेक्ट करा. सोपे. हे दोघं तर एक्झॅक्ट सेम आहे. हा पण थोडासा डिफरन्स आहे, पण एकदम सिंपल आहे. तुम्हाला अवघड जात असेल तर पर्पल आर्ट ऍप्लिकेशन डाउनलोड करा, कोर्स घेऊन टाका. तुम्ही म्हणशाल सर 2 दिवसात, काही अवघड नाही. 2 दिवसात तुमचे पैसे ते तुम्हाला व्हॅल्युएबल आहे. तुमचा विषय आणि ती मिनिमम अमाऊंट खूप छोटी आहे. ते जर घेतलं आणि एवढे जर व्हिडिओ लेक्चर बघितले, एवढ्यांवरच्या नोट्स तुम्ही केल्या
आणि जे 5 पेपर मी सांगितले सगळे मी ऍपमध्ये सॉल्व्ह करून दिले. एवढं करायला 8 आणि 8 16 तास बसा, 2 दिवस डायरेक्ट स्कोरिंग होऊन जाईल. सो आता जरी तुम्ही पैसे इन्व्हेस्ट केले ते मिनिमम अमाऊंट आहे. तुमच्या या सब्जेक्ट पेक्षा M3 जो वायडी पडतो, बॅकलॉग राहतो, जो त्रास होतो, त्यापेक्षा ती अमाऊंट खूप किरकोळ आहे, पण ती व्हॅल्युएबल जाईल. यस, कालच खूप मुलांनी कोर्स परचेस केले, अजूनही तुम्ही करू शकता. सो हा तुम्हाला फायदा होईल. सो याच्यात एवढेच टॉपिक करायचे, एकदम सोप्या वेळी दिले. आधी व्हिडिओ लेक्चर बघायचे, व्हिडिओमध्ये हे टॉपिक समजून घ्यायचे, व्हिडिओमध्ये 2-2, 3-3 प्रॉब्लेम असतात, नंतर नोट्स फोल्डर मध्ये जायचं, नोट्स मध्ये याच्यावर नंबर ऑफ प्रॉब्लेम मी सॉल्व्ह करून दिले असतात, ते करायचे, लगेच पेपर सोल्युशनला यायचं. ओके, पेपर सोल्युशन मध्ये सगळे पेपर सॉल्व्ह आहे ते बघून सोडवायचे, बस पेपर स्कोर. सो या पद्धतीने करा आणि पर्पल ॲट ऍप्लिकेशन वरनं हे सगळं करा. त्याची लिंक पण मी डिस्क्रिप्शन दिली आहे. सो डाउनलोड करा, सबस्क्राईब करा. काही डाऊट असेल तर कॉल करा. नेक्स्ट, इथपर्यंत आलो. आपले 25 आणि हे 15 किती झाले? 25 आणि 8 33 मार्क झाले. मग डायरेक्ट क्वेश्चन नंबर 8, 9 सोडवायचा आहे. क्रमाने 6, 7 नाही घ्यायचा. हे डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन आहे. डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन मध्ये चुका होता, त्यामुळे बरोबर लिहून पण चुकतं, त्यामुळे तो क्वेश्चन शेवट घ्यायचा. इथेच आपली बघा 23 मार्क आपले आलेले आहेत, 33 मार्क झाले, इथेच आपली पासिंग करून घ्यायची. हेच पासिंग साठी कन्फर्म आहे, याच्यावर पासिंग करून घ्यायची. पुढचं येऊ ना येऊ, इथेच पास होऊन जायचं. ओके, मग आता आपण थोडं ऍडव्हान्स पासिंगला जाऊया. पुढचे 10 मार्क तुम्हाला इथे भेटतात. 2च टॉपिक करा, अॅनालिटिक फंक्शन, बायलिनियर ट्रान्सफॉर्मेशन. हे दोघं एकाच क्वेश्चन मध्ये येतात 5-5 मार्कला, एक तर क्वेश्चन 8 मध्ये किंवा 9 मध्ये. हे 2 टाईप सोबतच येतात. याच्यावर 7-8 10 एक प्रश्न आहेत आणि याच्यावर एकूण 6 प्रश्न. हे सगळे मी आपल्या पर्पल ॲप मध्ये दिले, लिंक आहे डिस्क्रिप्शन मध्ये. बघा, ऍटलीस्ट फ्री लेक्चर बघा, आवडलं तर सबस्क्राईब करा, त्याच्यावर नाही तुमचं काम होऊन जाईल. यस, सो बघा, हे इथे 10 मार्क करा, 43 मार्क झाले. आणि मग शेवटच्या अर्ध्या तासात तुम्हाला हेच 2 प्रश्न सोडवायचे, एक डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह आणि इरोटेशनल. हे पण दोघं सोबतच येतात. क्वेश्चन नंबर 6 किंवा 7 मध्ये हे सोबतच येतात, कारण या युनिटमध्ये जवळजवळ 13, 14, 15 टाईप आहे. हा सगळ्यात मोठा युनिट आहे. 15 एक टाईप आहे, त्याच्यापैकी मी 2च दिले. हे 2 सोबतच येणार आहे तुम्हाला. बघा, 15 पैकी 2च टाईप करायचे. सो बघा, जवळजवळ 50 ते 52 मार्काचा पेपर इथे तुमचा कव्हर होतो. सो या पद्धतीने करा आणि पर्पल ॲट ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्या. काही विचार नका करू. मी सांगितलं म्हणजे M3 स्कोर होणार. मी M3 विषयी सांगतो ते खरंच होतं, त्यामुळे एवढे मुलं क्लासेसला असतात, एवढे हजारो मुलं सबस्क्रिप्शन घेतात, मला माहिती. सो M3 विषयी मी सांगतोय, मराठीत शिकवलं. सो हा पॅटर्न फॉलो करा, ऍप्लिकेशन डाउनलोड करा, अभ्यासाला लागा, या गोष्टी फॉलो करा, M3 स्कोरच होणार. यस, सो काही डाऊट असेल कमेंट मध्ये लिहा, बिंदास राहा, माझ्या विनी जा. हा आयुष्यातला शेवटचा M3 तुम्ही द्याल, ही माझी 100% तुम्हाला गॅरंटी. सो M3 बद्दल खूप खूप शुभेच्छा.